अजून एक छान गोष्ट तुम्हाला मी सांगते. काल काय आलं, शेरू नाही भेटला. हा बघा, ताजा पुदिना आता काढला आणि आता हा कलिंगड जो आहे तो थोडा थोडा नाही आला ना अजून. चला, सकाळच्या कामाला बघा सुरुवात केली. ते चूल पेटवले आणि वाघ्या शेरू यांचं चिकन जे आहे ना ते जरा गरम करत ठेवलेलं आहे. आणि मी आत्ता बसलेली आहे केळीच्या लिंबांच्या झाडांच्या खाली. पक्ष्यांचा बघा आवाज कसा, तो त्यांना खायला घातलं ना तिथे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज सकाळी सकाळी बघा, हे आपलं लिंबाचं झाड आहे, तिथे येऊन बसले मी. ह्या झाडाचं ना जरा निरीक्षण करत होते. झाड खूप असं मोठं झालं आहे, पण त्याला अजून काय फुलं फळं काय असे म्हणजे अजून काय मोहरलं नाही आहे. त्याच्यामुळे बघत होतो म्हणजे काय झालं आहे त्या झाडाला. सगळं खत वगैरे सगळं देतो आहे आम्ही. आणि कलम आणलं होतं नर्सरीमधनं. आणि ह्याच्या जोडीला अजून 2-3 झाडं आणली होती लिंबाची. ते छान झाले. त्यातलं एक झाड आहे ना, गेल्या वर्षी साप सुकलं होतं पावसामध्ये, म्हणजे अति पाणी झालं ना त्यावेळेस साप सुकून गेलेलं. म्हणजे आम्हाला असं वाटलं की ते झाड गेलं का काय, पण नंतरला पाऊस थांबल्यानंतर त्याला पुन्हा नवीन पालवी फुटली. म्हणजे आम्ही काही ते काढलं नाही जमिनीतनं. म्हटलं असंच राहू दे, नंतर बघू म्हटलं पाऊस गेल्यानंतर, कारण लिंबाला कसं पाणी कमी लागतं ना त्याच्यामुळे. आणि आता छानपैकी ते झाड झालेलं आहे, तयार झालेलं आहे. त्या झाडाला गेल्या वर्षी फुलं वगैरे आली होती. म्हणजे फळ काय धरलं नाही, पण फुलं गेल्या वर्षी त्या झाडाला येऊन गेलेली. पण हे बघा, हे आता इतकं मोठं झालं आहे ना, तरी पण त्याला अजून काय झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे बघूया, काहीतरी करावं लागेल. म्हणजे आणलं त्यावेळेस तर नर्सरीवाल्याने कलम दिलं का काय साधं दिलं काय माहीत नाही, कारण साधं झाडं असतं त्याला वेळ जातो फळं यायला. आणि आपण जे कलम झाडं घेतो ना ती धरतात 1-2 ते 3 वर्षांनी. त्याच्यामुळे बघू आता काहीतरी म्हणजे सर्च करून बघावं लागेल. तर आता सकाळी उठल्या काय केलं, चुलीतली राख आहे ना ती काढली आणि 3 ते 4 झाडांना टाकलेले आहे. म्हणजे आपलं एक गुलाबाचं रोप आहे त्याला टाकलं आहे. संत्र नाही, मोसंबीचं झाड बघा, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं मी. आत्ताच मला वाटतं 1 दिवसाआधी तुमच्याशी शेअर केलं ना की आपल्या बागेमध्ये कोणती कोणती फळं धरायला सुरुवात झालेली आहे. तर त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. त्याला नेऊन टाकलं आणि लिंबाच्या झाडाला टाकलं आणि सीताफळाच्या झाडाला आणि काजूच्या. तर अजून एक छान गोष्ट तुम्हाला मी सांगते. काल संध्याकाळी आमचं लक्ष गेलं, आपलं जे सीताफळाचं रोप आहे ना ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता. आणि त्याला फुलं धरायला किती सुरुवात झालेली आहे. काल आमचं लक्ष गेलं आणि थंडी आता चालू होती ना त्यावेळेस ते झाड साप असं सुकल्यासारखं झालं होतं. पानं वगैरे म्हणजे काय वाढच व्हायची नाही. आम्ही किती खत वगैरे घातलं, म्हणजे रामफळ आणि सीताफळ या दोन्ही झाडांचं सेम तसंच चाललं होतं. म्हणजे का असं होतं आहे आम्हाला काही कळतच नव्हतं. आणि आत्ता ती पानं सगळी गळून गेली सीताफळाच्या झाडाची, रामफळाची पण. आणि आता त्यांना नवीन पालवी येऊन आता म्हणजे फळं धरायची प्रोसेस की नाही चालू आहे, तुम्हाला मी दाखवते. आणि ते सीताफळाचं झाड ज्यावेळेस आम्ही आणलं ना, म्हणजे एवढं काही हेल्दी नव्हतं ते झाड, असं एकदम वीक असं ना तसं होतं. म्हणजे लहान घेतलेलं आम्ही, जास्त असं काही मोठं घेतलेलं नाही. कारण मोठी झाडं घेतली ना की ती थोडीशी म्हणजे महाग पडतात आपल्याला. एकदम एक समजा ना 3 ते 4 वर्षाची आपण खरेदी केली ना की थोडीशी महाग असतात. त्याच्यामुळे आम्ही काही जास्त अशी महागातली झाडं लावलेली नाही. आम्ही लहानच रोपं घेतली होती. आणि इतक्या लवकर त्याला फुलं येतील याची काही अपेक्षा पण आम्हाला नव्हती, पण झालेलं आहे. चला तुम्हाला मी दाखवते. त्याच्यात हे लिंबाचं झाड पण बघा किती मोठं झालं ते बघा, माझ्या पण हाईटपेक्षा कसं उंच गेलेलं आहे. आणि भरपूर त्याला खत पाणी सगळं करून झालेलं आहे. हां, पण अजून काही नाही, बघूया, जरा करावं लागेल काहीतरी. चला जाऊया आपण आता. घरातलं झालं आहे सगळं झाडलोट करून वगैरे. आणि ते यांचं चिकन ठेवलं आहे ना, झालं. पाणी आज मारायचं आहे झाडांना. आज रविवार आहे, कुणाला पण सुट्टी आहे आणि झाडांना आज पाणी घालायचं आहे, सगळ्यात मोठी गोष्ट. तर त्याच्यामुळेच सगळी तयारी आता करून घेतली आम्ही. घरात सगळं आटपलं आणि मग म्हटलं आता व्लॉगला म्हटलं सुरुवात करूया. शेरू गेला आपला खेळायला, नाही आला ना. आणि वाघ्या आलाय खेळून, त्याला आता बांधून ठेवलेलं आहे. झाड दाखवूया सगळ्यांना. त्या दिवशीचा व्हिडिओ बघून सगळे जरा खुश झाले. ऐकलं का, मी कुणालच्या वरांना म्हणाली नाही अजून, पण आता सांगते तुमच्यासमोरच. आपण ना ते फळं दाखवले जाम वगैरे त्या दिवशी, हां, खूप सगळ्यांना आवडलं आणि इतकं कौतुक केलं सगळ्यांनी, बापरे. आणि खरीच गोष्ट आहे, खूप मेहनत घेतलेली आहे झाडांसाठी. 4 वर्षाची मेहनत आहे आणि आत्ता ती फळं कशी धरायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे आम्हाला पण कसं समाधान वाटतंय. हे बघा, हे आपलं लिंबाचं झाड जे तुम्हाला मगाशी म्हणाले ना, पावसामध्ये साप ते असं एकदम सुकलं होतं. आणि अगदी म्हणजे साप त्या फांद्या सापच सुकून गेल्या होत्या, फक्त मुळाचा भाग राहिला होता.
तर हे बघा आत्ता बघा कसं वाढलं आहे. त्याला आता मी सकाळी ना म्हणजे आत्ताच राख घातली. तुम्हाला मी दाखवते आता ह्याचं सीताफळाचं झाड. ते बघा ते काजूचं झाड आहे ना, त्याला पण राख टाकली, ह्याला पण राख टाकली. आता पाणी घालणार ना तेव्हा मग राख कशी ती भिजेल. खरं म्हणजे सुकी राख आहे ना ते जंतुनाशक असते ना, चांगलं असतं ते. आणि हे बघा हे सीताफळाचं झाड बघा केवढूचं आहे. ते तुम्हाला मागे दाखवलं होतं मी. आणि आत्ता तुम्हाला मी फुलं दाखवते. हे बघा हे खाली बघा दिसतं तुम्हाला टोपीसारखा बघा आकार दिसतो ना. ही सगळी फुलं यायला सुरुवात झालेली आहे बघा. इथे पण आहे, इथे पण आहे. म्हणजे हे झाड बघा किती छोटं आहे. खूप वीक होतं हे झाड आणि हे असं जगेल असं आम्हाला काही अपेक्षा नव्हती. पण त्याच्यावर मागे मेहनत भरपूर घेतलेली आहे. खत वगैरे सगळं व्यवस्थित सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हणजे दोनदा ह्या जागा म्हणजे झाडाची जागा पण चेंज केली आपण. अगोदर हे झाड आहे ना तिकडे त्या साईडला लावलं होतं. ते आपली चहाची पात आहे ना त्या साईडला लावलेलं होतं. पण तिथे काही याची वाढच होत नव्हती. त्याच्यामुळे मग आता इथे लावलं तर आहे, व्यवस्थित आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवते रामफळाचं झाड पण दाखवते. हे बघा हे पण 6 वाजता सुकल्यावर कसं झालेलं. मागे पण तुम्हाला मी दाखवलं होतं जेव्हा कोंब यायला सुरुवात झाली ना. पण आत्ता बघा पानं वगैरे आता फुटायला ना सुरुवात झालेली आहे. ह्याला पण खत वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. छान आता आता काय भीती नाही. आता कसं जगलं आहे ना झाड, आता वाढू दे त्याला सावकाश, जसं वाढायचं तसं आपण मात्र पाणी खत वगैरे द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे असा आनंद होतो झाडं बघून. काल तर आम्ही हे बघितलं ना, आम्ही एवढं खुश झालो ना, बापरे. संध्याकाळी काल आमचं लक्ष गेलं आणि बघून आम्हाला इतका आनंद झाला, बापरे. म्हटलं चला आपली मेहनत म्हटलं सफल झाली. झाड ते जगलं आणि आता फळं घ्यायला पण तयार झालेलं आहे. आता हे पहिलं वर्ष आहे त्याच्यामुळे काही जास्त अपेक्षा ठेवायची नाही फळांची. जेवढी धरतील तेवढी ठीक आहे, नाही तर काही नाही सोडून द्यायचं. कुणालचे बाबा तिकडे पाणी लावायचं ना, त्या पाण्याची तयारी आमची चालली आता. कुणाला आत्ताच उठलं ना त्याच्यामुळे. नाही खूप स्ट्रॉंग आहे चाय ती. साखर गोडच नाही लागत. तू घेतली तुला नकोय मला चहा. पाणी कधी लावणार? कुणाल काय करतोय? हां 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 आलास ना सकाळी जाऊन? परत जायचंय? जा चल जा. बिचाऱ्याला मग दिवसभर खेळायला मिळत नाही. जावा घरात ना. कुठं बघा घरात न गेला. आता आलं तर पाईपातलं पाणी ते आता नळाला होता ना पाईपातलं पाणी असतं ना. चला आता पाईप नारळामध्ये सोडून घेतलं आहे. सर्व तयारी चाललेली आहे. कुणालचं चाललं आहे ना हळूहळू. आज सुट्टी आहे ना. काय करतो कुणाल? हा बघा आला बोका. ह्याला मी ना आता सोडला मगाशी ना. हा बघा आला लगेच. काय आलं? शेरू नाही भेटला? आग्या शेरू नाही भेटला काय? सकाळच्या ऐकत नाही हो अजिबात. म्हणजे अगदी त्यांना खेळायला जायचं असतं ना, मग सोड सोड सागे म्हणजे सारखे मागे लागलेले असतात दोघंजणं. पण हा बा आला ना, ह्याला शेरू भेटला नाही. शेरू जाम लबाड झालाय. तुला नाही भेटला शेलू बाबू? बस आता चला पाणी भरायचं आपल्याला. झाडांना पाणी घालून घेऊया चला. बसा खाली आहे. चला आता आम्हाला पाणी झाडांना घालायला किती 1 तास जाईल ना पाणी भरायला आपल्याला. आज सर्व आमचं की नाही निवांत चालू आहे, स्लो मोशनमध्ये. रोज कशी घाईघाई असते. आज म्हटलं जाऊ दे, रोज किती घाई करायची ना. म्हटलं होईल उशीर काय तो एकदाच. म्हणून शांतपणे सगळी कामं की नाही घरातली करायची. आज काय जास्त असं काम नाही आहे. हे झाडांचंच मेन आहे. झाडांना पाणी घालायचं आणि पाणीवर सगळं स्टोअर करून ठेवायचं. हे मेन काम आहे आजचं. आणि मसाल्याचं पण तुम्हाला थोडंसं अपडेट देते. तर कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की काय लक्षात येत नाही माझ्या, पण सांगितलं असेल कदाचित मसाल्याचं. मिरची आम्ही गेलो होतो खारेपटणला घ्यायला, पण तिथे मिरचीवालीच नाही. त्याच्यामुळे मग आता 2 दिवस थांबून आमच्याकडे आता मार्केट लागेल ना मंगळवारी, त्यावेळेस मग मिरची खरेदी करणार. म्हणजे अर्धी आहे आपल्याकडे मिरची, पण थोडीशी कमी पडते मटेरियल. त्याच्यामुळे मग आणि त्याच्यानंतर मग आपलं काम की नाही चालू होईल, मग जोमाने चालू होईल. आता जरा स्लो मोशनमध्ये काम चाललेलं आहे. आणि तोपर्यंत जी काही पिठांची वगैरे ऑर्डर आपल्याला आलेली आहे ना, ती तयारी करायला मी घेणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे कसं म्हणजे मसाला तयार करायला घेऊ ना, त्यावेळेस मग असं जास्त भार नको ना, त्याच्यामुळे असं ठरवलं आहे.
आणि आत्ता बघा हे झाडांना पाणी घालून घेतलं ना, त्याच्यानंतर मग आपली घरातली कामं करायला घ्यायची. काय केलं मडक्याचं ते बघा, ते पक्ष्यांचा मडका आहे ना, ते आपण पाणी भरून ठेवतो ना, त्या आतमध्ये कशी हिरवळ लागते. त्याच्यामुळे ते साफ करून स्वच्छ करून मग ते भरावं लागतं. म्हणजे एक दिवस जरी ठेवलात ना, तर दुसऱ्या दिवशी लगेच ते हिरवळ बसते. पण ते पाणी ठेवणं पण गरजेचं असतं, कारण पक्षी ना बिचारे सकाळी संध्याकाळी त्यात आंघोळ्या करायला येतात. पुढच्या साईडला पण एक ठेवलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये, पण कोणाला माहीत नसेल त्याच्यामुळे सांगते. आणि मागच्या साईडला पण. आणि आत्ता कसं उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे असे पाण्याचे टप वगैरे आहेत ना, भरून ठेवायचे. प्लास्टिकचं ठेवू शकत नाही आपण मोठं, कारण प्लास्टिकचं भांडं जास्त राहते, उन्हाने तापून तापून आहे ना तडकून जातं त्याच्यामुळे. आणि आता हे माटाचं आहे ना, तर ठीक आहे, चांगलं आहे ते, पण एवढंच की त्याला जरा हिरवळ लागते ना, त्याच्यामुळे जरा साफ करावं लागतं, असं आहे ते. आणि माझ्याकडे काय स्टीलचं असं मोठं काही भांडं नाही आहे. ॲल्युमिनियमचं पण नाही ठेवू शकत आपण, टोप वगैरे. त्याला पण ते पाणी भरून ठेवलं ना की ते फोडं येतात भांड्याला त्याच्यामुळे ते पण मी ठेवत नाही. पण हे माटं तर छान आहे. आपल्याकडे टप वगैरे आहेत बारके बारके प्लास्टिकचे, पण म्हटलं नको उगाच ते खराब होऊन जाणार ना. आता ते आंघोळ्या वगैरे करतात ना पक्षी, बघायला इतकं छान वाटतं ना, हो की नाही. काल म्हणजे संध्याकाळचे पण असतात आणि दुपारी उराच्या टायमाला पण येतात. पाणी नाही आला ना नाही, जास्त घाल जरा, कारण 15 दिवस घातलेलं नाही ना. ते बघा आता पाणी आता कुणालने घेतलं आहे झाडांना घालायला. कुणालच्या बाबा येत आहेत ते, मोटर लावलेली आहे ना, तिथे जरा थांबलेत. ते पाईप वगैरे निघतो ना, त्याच्यामुळे जरा थांबावं लागतं. आता ते पण येतील, मग पटापटाने झाडांना पाणी घालून घेऊया. तोपर्यंत कुणाल घालतोय ना. आणि हा बघा, हा पण आला आहे दादाबरोबर. शेरू कुठे गेला तू आज? खूप वेळानंतर आला आहे, जवळजवळ 1 तास तो गायब होता. काय रे? चला आता मी पाणी भरता भरता आता सगळी कामं आपली करायची. ते बघा, हे आपलं टॉयलेट साफ करायचं, त्याच्यामुळे आता खुल्लं करून ठेवलेलं आहे. बाथरूम, टॉयलेट, घरातलं जे काही काम आहे ना, ते सगळं आत्ता करून घेणार. आणि हे सगळं भरून ठेवायचं, स्टोरेज करून ठेवायचं पाणी, म्हणजे आपल्याला पुढील 8 दिवस आपले एकदम सोयीचे जाणार. ही मशीनसुद्धा आम्ही भरून ठेवतो, एक्स्ट्रा पाणी. तुम्हाला तर मी थोडंसं घरातलं पण दाखवते. बसा इथे, अहो बसा. जरा कुकर पण लावून घ्यायचं आहे. आतमध्ये पण पाणी आलं आहे बाथरूममध्ये. फक्त हे पाणी आम्ही रिकामी नाही करत, कारण हे प्यायचं पाणी आहे ना, ते उद्या टँकर येतो ना, त्याच्याने ते पाणी भरायचं. भरलेलंच आहे ते. हे बघा, इथे आता पाणी आलं आहे. लाईट लावत्या. ती वरची टाकी आहे ना आपली, ती पूर्ण रिकामी झालेली आहे, ती पण आता भरून घ्यायची. आणि इथे पाणी बघा आलेलं आहे. थोडं तुमच्याशी शेअर करते आज. हे बघा, आत्ता सगळं काम करून घ्यायचं आहे. बाथरूम बिथरूम सगळं धुवायचं आहे मला. बालद्या बिलद्या सगळ्या घासून घ्यायच्या आता. हे बघा, चला. पाण्याचं काम झालं आहे. कुणाल गेला आहे आता मोटर बंद करायला. आता हा जो पाईप आहे ना, नारळामध्ये सोडून ठेवला आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे काय पाणी असेल ना, ते नारळात जाईल. ती पुढची टाकी आहे ना, भरते, ती आता भरायला आलेली आहे. आणि सगळं काम घरातलं करून झालं आहे. फक्त कपडे आणि आमच्या आंघोळ्या बाकी आहेत. वाग्या शेरू, ह्या दोघांचं पण खाणं पिणं सगळं झालेलं आहे. कुणालनी दिलं त्यांना खायला, म्हणून ते निवांत बसलेले आहेत. हां बसा आता शांत. बाबू बदलाव, चला मला घरात जाऊ दे. वेळ गेला. किती वाजले? 10 वाजले. 10 सगळं होईपर्यंत. आता आमचा नाश्ता. तर आज नाश्त्यामध्ये काय बनवायचं नाही आहे म्हणजे कलिंगडानं काल आणला होता. आम्ही खारेपटणला गेलो होतो. मिरची तर काही मिळाली नाही, तर कलिंगड घेऊन आलो मग. आणि त्याचा ज्यूस बनवते. आणि आपल्या बागेतली फळं वगैरे पण आहेत ना, जांब आहेत, केळी वगैरे पिकलेली आहेत छानपैकी. त्याच्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये आज फळांचा आहार. तसं मी ह्या दोघांना म्हणाली मगाशी, तर दोघंजणं म्हणाल की चालेल आपण आज फळं खाऊया. आणि ज्यूस बनवते कलिंगडचा. पुदिना. पुदिना थांबा, कुणालच्या मला सांगितलं काढायला. ज्यूसमध्ये पुदिना टाकला ना कलिंगडाचा की छान तयार होतो ज्यूस. आणि आपल्या हेल्थसाठी पण चांगला असतो ना पुदिना. आपल्या बागेमध्ये भरपूर पुदिना आहे. कुठे? हा बघा, ताजा पुदिना आता काढला. इथे आहे आपल्या बागेतला पुदिना. त्याला पण आता पाणी घातलं मगाशी मी, तरी पण घाल, नाहीतर हा पाईप खोललाच तरी चालेल. हा पाईप इथे फिरवला तर हा तो तिकडे पाणी आहे ना, बाहेरच जातो. चालेल ना इथे, नाही तर आधीमध्ये हा खोललाच तर. त्याचा गळाचं ऊन चालू झालं ना, त्याच्यामुळे पुदिना बघा भरपूर आहे. त्याच्यामुळे आम्ही काय एवढं हे केलेलं नाही आहे. पावसाच्या आधी ना तो पण कटिंग करून घ्यायचा.
भरपूर झालेला आहे. आता भरपूर असा वाढत जाईल. मग चला ज्यूस बनवूया पटकन, तुमच्याशी पण शेअर करते फटाफट. कलिंगड काय जास्त असं काही लाल नाही आहे, सफेदच आहे. हा बघा आणलेला कलिंगड असा फिक्का निघाला, म्हणजे फिक्का आहे पण चवीला गोड आहे, म्हणजे रंग नाही आहे. आणि असे 2 कलिंगड आणलेले आहेत. आणि ज्यूस बनवलं की ह्या दोघांना की नाही, म्हणजे आमच्याकडे आवडतं ज्यूस केलेला, त्याच्यामुळे चला म्हटलं पटकन ज्यूस बनवूया आपण. रात्री कटिंग करून ठेवलं आहे, मस्त गार आहे. तर उन्हाळ्याचे दिवस बघा आता चालू आहेत आणि अशा उन्हाळ्यामध्ये असे थंडगार ज्यूस जे घरच्या घरी आपण बघा तयार करतो ना, चवीला छानच लागतात. म्हणजे बाहेरचं पिण्यापेक्षा घरी तयार केलेलं कधी पण चांगलंच असतं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा आता पुदिन्याची पानं घातलेली आहेत, म्हणजे 15 ते 20 पानं घेतलेत मी. त्याच्यामध्ये साखर घातले, थोडंसं चाट मसाला आणि काळं मीठ. म्हणजे चाट मसाला आणि काळं मीठ घातलं ना की चवीला अजून छानच बनतं ते, म्हणजे चटपटीत असं मस्त वाटतं मग प्यायला वगैरे. त्याच्यानंतर हा कलिंगड घातला आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे. आता एका कलिंगडचा ज्यूस बनून झाला, नंतर मला अंदाज आला की हा ज्यूस फुरणार नाही. त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना सांगितलं की दुसरा कलिंगड आहे ना तो पण चिरून द्या. तर 2 कलिंगडचा ज्यूस आहे ना मी आता इथे तयार केलेला आहे आणि मस्त असा टोपभर झाला होता. म्हणजे समजा ना एक साधारण 4 ग्लास ज्यूस झाला, म्हणजे सगळ्यांना कसं व्यवस्थित पुरायला पाहिजे ना, त्याच्यामुळे ते कलर बघा कसा आलेला आहे तो. आता कलिंगडचा रंगच फिक्का होता त्याच्यामुळे बघा, आणि त्यात परत आपण पुदिना पण घातला आहे ना, त्यामुळे असा कलर आलेला आहे बघा छान असा. आता ह्यातला उरेल तो फ्रीजमध्ये ठेवायचा, तो काही खराब होत नाही. ते दिवसभरामध्ये आपण कधी पण पिऊ शकतो, छान राहतो. पण एका दिवसामध्ये संपवायचा, जास्त ठेवायचा नाही, नाहीतर मग ना असा वेगळाच वास येतो. पटकन संपून टाकायचा 2-3 तासामध्ये. तर आता ह्या दोघांना देते. आमचा नाश्ता बघा आजचा. ह्या दोघांना मी सांगते की फळ फ्रूट पण खायचं असतं ना नाश्त्यामध्ये, आवडतं आमच्याकडे, असं काही हे नाही. आणि हे जाम बघा काल काढलेले ना, पण ते काय काय जाम आहे ना बघा, हे असे तयार पण नाही झालेले, पण ते पडले ना खाली, तर ते फेकायचे कशाला, हे पण खायचे आपण आता आपल्या घरातले. बघा हे जरा थोडेसे हलके तुरट लागतात ना हे वाले. आधी जांबच खा मग, नाही तर परत हे होईल. कुणाल काय डिझाईन करतोय कुणाल? हा डोळे कुठे आहेत मग? चल खा आता, चल ते ज्यूस घे पहिला, जाम खा आणि मग ज्यूस वगैरे पिण्याचं. परत ते तुरट लागतात ना जाम, ऐकलं का? चला तर कुणाला की नाही झोपलाय आपला, दुपारी काहीतरी 4:30च्या दरम्यान झोपला तो, दुपारी नाही संध्याकाळी. आणि अजून पण झोपलेलं, तर कुणालच्या बाबा त्याला उठवत आहेत. आत्ता आम्ही दोघांनी की नाही थोडंसं बागेमध्ये काम केलं, म्हणजे थोडासा केर कचरा काढला, तो सगळा जाळून घेतला. आणि इथे बघा नारळाच्या झावळ्या वगैरे पडल्या होत्या ना, मग सध्या चाललं आहे आपलं थोडं थोडं ते काम पण चालू होतं. कुणालच्या बाबांनी ते नारळाच्या झावळ्या तोडल्या वगैरे, आणि जी काही लाकडं निघाल ना त्याची ते साईडला करून टाकलेले आहेत. आणि बाकीचं जे आहे ते चुलीला लावून की नाही पेटवून टाकायचं. तर अशी सगळी आजची आमची दिवसभराची म्हणजे बागेतली कामंसुद्धा थोडीशी झालेली आहेत. तर चला मग ताईनं आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. मसाल्याचं काम आपलं आता 1-2 दिवसामध्ये सुरू होईलच, म्हणजे साफ करायचं वगैरे तर चालूच आहे, भाजायचं वगैरे. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुमच्या त्या ऑर्डर पूर्ण करायच्या तयारीमध्ये आम्ही दोघंसुद्धा आहोत. भरपूर असा आराम केला आम्ही 2-3 दिवस. आता काम करण्यासाठी म्हणजे मसाले तयार करण्यासाठी पुन्हा आम्ही आता जोमाने की नाही उभे आहोत. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, कोणाला जर का मसाले वगैरे पिठा वगैरे हवी असतील तर नक्की त्या नंबरवरती मेसेज करा किंवा कॉल करा. तुमची ऑर्डर जी आहे ती घरपोच केली जाईल.